नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या YouTube चॅनलवर स्वागत करत आहे. निवडणूक महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागून आज 8वा दिवस. 8 दिवस झाले तरी महायुतीचा मुख्यमंत्री कोण असणार त्याचं उत्तर अद्यापही राज्याला मिळालेलं नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल दर्याहून थेट ठाण्यात पोहोचले आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी काही काळ आराम केला. पण तरी यातून एक वेळ काढत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या एकूण म्हणण्यानुसार त्यांच्या पक्षाला गृहमंत्रीपद हे नक्कीच द्यावं लागेल असं त्यांचं मत आहे आणि ते त्यावर ठाम आहे. मात्र इकडे दुसरीकडे महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षानं गृहमंत्रीपद आपणाकडेच ठेवण्याचा निर्णय काय पक्का केलेला असून ते कुठल्याही परिस्थितीत गृहमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देणार नाही हे तेवढंच खरं आहे. त्यामुळं महायुतीत बेबनाव होण्याची शक्यताही नाकारता येत नाही आणि म्हणून या एकूण परिस्थितीवरून काल माजी केंद्रीय मंत्री, माजी खासदार, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जे वक्तव्य केलं ते सूचकच असं म्हणावं लागेल. रावसाहेब दानवे यांनी काल पूर्वीची शिवसेना आणि आम्ही एकत्र लढलो असतो तर यापेक्षाही जास्त आम्हाला जागा मिळाल्या असत्या असं ते म्हणाले. त्यांचं म्हणण्याचा हे होता की जर उद्धव ठाकरे नेतृत्वाखाली एकत्रित शिवसेना असती आणि भाजप जी की त्यांची दोघांची पूर्वी फार 20-25 वर्षाची नैसर्गिक युती होती आणि त्या युतीनं ही निवडणूक लढवली असती तर निश्चितच 2019 पेक्षा ह्या भाजप सेना युतीचं संख्याबळ जास्त झालं असतं हे त्यांना सुचवायचं होतं आणि त्याआडूनच एकनाथ शिंदेंना आम्ही वेळ पडल्यास उद्धव ठाकरेंना सोबत घेऊ हेही सुचवायचं असावं असंच दिसतंय. इकडं केंद्रीय नेतृत्वही कोणाला मुख्यमंत्री करायचं याबाबत चिंतन करत आहे. इकडं संघ आणि बहुतांशी आमदारांचा कल देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपद द्यावं असं वाटत असलं तरी केंद्रीय नेतृत्वाच्या मनात वेगळं काहीतरी शिजतंय. मग त्यांनी 1-2 दिवसात जी विनोद तावडे आणि केंद्रातील प्रमुख नेत्यांच्या बैठका होत आहेत त्यामुळं कदाचित केंद्रीय नेतृत्वाच्या डोक्यात देवेंद्र फडणवीस विनोद तावडे हे नाव दिसतंय असंच यावरून स्पष्ट होत आहे. त्याला कारण पण आहे. जे मराठा आंदोलन गेली 1.5-2 वर्ष राज्यात सुरू आहे त्याला शांत करण्यासाठी मराठा चेहराच मुख्यमंत्री दिला तर ते आंदोलन शांत होईल किंवा त्याची तीव्रता कमी होईल असं केंद्रीय नेतृत्वाचं मत बनलेलं असावं आणि त्यामुळं ते विनोद तावडे किंवा दुसरा मराठा नेता मुख्यमंत्रीपदी बसवावा अशा विचारात असावी आणि त्यामुळे मंत्रिमंडळ स्थापनेला विलंब होत असा असं दिसतंय. असो पण हा जो वेळ चालला आहे त्यात मग महायुतीतीलच नेत्यांच्या तोंडाचा पट्टा सुटला आहे. एकमेकावर आरोप करण्यातही ते मागे पुढे पाहत नाहीत असंच दिसतंय. गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांमुळं आमच्या पक्षाचं कसं नुकसान झालं हे सांगितलं तर त्याला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आमदार मिटकरी यांनी जशाच तसंच उत्तर दिलं आहे. तर हे आता किती दिवस असं चालेल याकडेच सर्वांचं लक्ष असणार आहे. मात्र
अजून राज्यपाल राजभवनानं म्हणजे राज्यपाल कार्यालयानं मंत्रिमंडळाच्या शपथविधीची तारीख जाहीर केलेली नाही. मात्र काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तारीख जाहीर करून स्वतःच तारीख जाहीर केली, मैदान जाहीर केलं आणि वेळ पण जाहीर केला. त्यावरून त्या 5 डिसेंबरलाच नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल हे नक्की असंच वाटतं. असो, गेले 2-3 दिवस दक्षिण भारताच्या समुद्र किनाऱ्यावर फेंगल या वादळानं थैमान घातलं होतं. यात जास्त काही हानी झाली नाही. मात्र पुदुचेरी त्या फेंगलचं अस्तित्व जाणवलं. तिथं एका दिवसात 50 मिलीमीटर एवढा पाऊस झाला आणि या पावसामुळं 3-4 लोकांचे प्राण गेले. काही नुकसान पण झालं आहे. या फेंगलमुळं महाराष्ट्रातील वातावरणावर पण परिणाम झाला आहे. या फेंगल वादळामुळं अवकाशात ढग आहे आणि याच्यामुळं थंडीचं प्रमाण कमी झालं आहे. तोही थंडीचं प्रमाण कमी झाल्यामुळं महाराष्ट्रातील जनतेला थोडा दिलासा मिळाला असला तरी त्या बदलत्या वातावरणाचा शेती आणि शेतातील पिकावर काय परिणाम होतोय हे लवकरच लक्षात येईल. असो, फेंगल आता वादळ शांत होत चालला आहे आणि त्याचा जोर फार मावळला जमा आहे. गेल्या 1.5 वर्षापासून मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण मिळावं यासाठी लढणारे मराठा संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी काल तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. अंतरवली सराटीहून तुळजापूर पर्यंत येईपर्यंत धाराशिव जिल्ह्यातील पारगाव, सरमगुंडी फाटा, तेरखेडा, येरमाळा, धाराशिव आदी ठिकाणी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं आणि आंदोलनाला अद्याप यश आलं नसलं तरी आणि आंदोलनामुळं विधानसभा निवडणुकीत काही परिणाम जाणवला नसला तरी मनोज जरांगेंच्या पाठीशी मराठा समाज आहे हे चित्र आज स्पष्ट दिसलं आणि मग त्यावरून मनोज जरांगे हा फॅक्टर आजही जाणवत आहे असंच म्हणावं लागतं. मनोज जरांगे यांनी कालच्या दौऱ्यात आपण परत सामूहिक उपोषणाला बसणार असून उपोषणाचं ठिकाण आणि तारीख लवकरच जाहीर करू असं जाहीर केलं आहे. असो, आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.